नमस्कार शेतकरी मित्रांनो, आनंद क्रॉप गुरुच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, नुकतीच उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे आणि उन्हाळ्याची सुरुवात झाल्याबरोबरच शेतकरी मित्रांमध्ये अनेक पिकांच्या लागवडीसाठी स्पर्धा चालू झाल्यासारखं आपल्याला बघायला मिळते. यामध्ये भरपूर साऱ्या पिकांची, भाजीपाला असेल, फळपिकं असेल, यांची लागवड आज आपल्याला बघायला मिळत आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, यावर्षी आपण बघितलं की भरपूर पाऊस झाला, त्यामुळे अनेक पिकांमध्ये शेतकरी मित्रांना नुकसान सहन करायला लागलं. त्यामुळेच आता जी उन्हाळ्यात आपण पिके घेणार आहोत त्यामध्ये जर प्रॉपर नियोजन केलं असेल, आपण योग्य नियोजनबद्ध जर शेती केली तर आपण त्यामध्ये चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळवू शकतो. आणि त्यातलाच महत्त्वाचा विषय म्हणजे मल्चिंग. शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकरी मित्र काय करतात की भरपूर सारा भाजीपाला असेल, उदाहरणार्थ मिरची असेल, दोडका असेल, काकडी असेल, कारले असतील, या पिकांमध्ये विदाऊट मल्चिंग त्यांची लागवड करतात. परंतु मल्चिंग न केल्यामुळे आपल्याला 50 ते 60% नुकसान होऊ शकतं. पाण्याची जो आहे तो लॉस होऊ शकतो. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करता आधुनिक ज्या टेक्नॉलॉजी येत आहेत त्यांचा वापर करणं अतिशय आपल्याला शेतीमध्ये गरजेचं झालेलं आहे. आणि त्या तंत्रज्ञानाचा असेल किंवा विज्ञानाचा वापर करून आपली जर शेती सुपीक होत असेल किंवा सोपी होत असेल तर ते नक्कीच आपण अवलंबलं पाहिजे. तर तोच मुद्दा म्हणजे आपलं मल्चिंग आहे. त्याचे काय फायदे असतात, कुठला मल्चिंग पेपर आपण वापरला पाहिजे, कोणत्या पिकाला मल्चिंग केली पाहिजे, त्याच्यामुळे न वापरल्यास नुकसान काय होतं, त्याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे, या सर्व मुद्द्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या. शेतकरी मित्रांनो, मल्चिंग पेपरचे महत्त्व आणि फायदे. आधुनिक शेती करत असताना उपयुक्त तंत्रज्ञान म्हणजेच आज आपल्या ला बघायला मिळतं ते म्हणजे मल्चिंग पेपर. मल्चिंग पेपरचा वापर केल्यामुळे काय फायदे होतात ते बघूया आपण. परंतु तुम्हाला एक गोष्ट जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे मित्रांनो, की या आधीपासूनच मल्चिंग करणं चालू होतं की आपण आता नवीन सायन्सद्वारे जी डेव्हलप केलेली टेक्नॉलॉजी त्याद्वारे करतोय. त्याचं उत्तरही नाही. याच्या आधी सुद्धा हजारो वर्षापासून मल्चिंग करत आलो. आपण जर जंगलात बघितलं तर काय बघायला मिळतं आपल्याला, की त्या ठिकाणी झाडाचा जो काही पालापाचोळा असेल, काडी कचरा असेल, तो जमिनीवरती पडलेला बघायला मिळतो. आणि त्यामुळे काय होतं, तिथं कुठल्याही प्रकारची नांगरणी होत नाही किंवा कुठलंही औषध दिलं जात नाही, बुरशीनाशक दिले जात नाही. तरी पण तिथल्या प्रकारची जी झाडं आहेत चांगली असतात, त्यांची क्वालिटी सुद्धा चांगली असते. मग याचं कारण काय, तर तो पालापाचोळा काय करतो, तिथं मल्चिंगचं काम करतो. सूर्याची जी अतिनील किरण आहेत जी जमिनीवर पडतात आणि त्यामुळे होणारं जे नुकसान आहे, तिथलं जे पाणी आहे ते उडून जाणं, बाष्पीभवन असेल तर त्याचा बचाव करण्यापासून त्याचा मदत करतात. तर अशा गोष्टींमुळे त्या ठिकाणची शेती समृद्ध होते आणि त्या झाडांना अन्न चांगल्या प्रकारे मिळतं. सोबतच त्याच्यातून कुजून आपल्याला सेंद्रिय कर्ब सुद्धा मिळतो. परंतु आता ही गोष्ट राहिलेली नाही. आपल्याकडे जंगल पण नाही किंवा जमिनीमध्ये तेवढा ऑर्गॅनिक कार्बन पण तेवढ्या प्रमाणात राहिलेला नाहीये. तर मग त्याच ठिकाणी आज आपल्याला चांगली शेती करण्यासाठी मल्चिंगचा वापर करणं गरजेचं आहे. या मल्चिंगचा वापर केल्यामुळे कुठली फायदे होतात ते आपण बघूया. पहिली गोष्ट म्हणजे तणांची वाढ कमी होते. आज जर आपण बघितलं तर शेतकऱ्यांचा सगळ्यात जास्त खर्च हा होतो तण व्यवस्थापन करण्यासाठी. मग तो मजुरांकडे असेल, जास्तीत जास्त मजूर लागतात आणि आज मनुष्यबळ शेतीमध्ये खूप कमी पडत आहे. त्यामुळे दुसरे पर्यायी उपाय वापरावे लागतात शेतकरी बंधूंना, जसे की आपले जे तणनाशक असतात त्यांचा वापर. आणि तणनाशकांचे जे परिणाम आपल्या जमिनीवर होतात त्याच्यामुळे आपलं पीक सुद्धा स्ट्रेसमध्ये येतं. यामुळे अजून मोठं नुकसान आपल्याला सहन करावं लागतं. तर त्या ठिकाणी तणांचा नियोजन करण्यासाठी तुम्हाला एकदम मल्चिंग प्रॉपरली फायदेशीर ठरणार आहे. जो तुमचा मल्चिंगसाठी खर्च होणार आहे तो तुमचा तण व्यवस्थापनासाठी सुद्धा ऑलरेडी होणार आहे. तर तो वसूल करण्यासाठी तुम्हाला हे मल्चिंग पेपर फायद्याचं ठरणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याची बचत होते. आता बऱ्याच भागामध्ये बघितलं तर उन्हाळ्यामध्ये पाणी कमी पडण्याची समस्या होते. मग विदर्भ असेल, मराठवाडा असेल किंवा सर्वच भागामध्ये शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध नसतं. त्यामुळे अनेक पिकांमध्ये त्यांना पिकांची संख्या कमी करावी लागते. काही म्हणजे लिमिटेड क्षेत्रावरती त्यांना पिकं घेता येतात. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी मित्रांनो काय करू शकतो आपण, 30 ते 50% पर्यंत पाण्याची बचत करू शकतो. आणि तेवढ्याच पाण्यामध्ये ज्या ठिकाणी तुमची 1 एकर शेती होती त्या ठिकाणी जर तुम्ही मल्चिंगचा योग्य वापर केला तर 2 एकर शेतीमधून तुम्ही चांगल्या प्रकारचं उत्पन्न घेऊ शकता. तिसरी गोष्ट म्हणजे काय, तुमचा मातीचा ओलावा टिकून राहतो. साहजिकच आहे, आता मल्चिंग जर असेल तर त्याला कव्हर झालं तर काय होणार आहे, ची जी किरण आहेत किंवा सूर्याचा जो प्रकाश जमिनीवर पडणार नाही, त्याच्यामुळे तिथलं जे पाणी आहे ओलावा आहे तो उडून जाणार नाही, त्याचं बाष्पीभवन होणार नाही. तिथे सुद्धा तुम्हाला फायदा होतो. चौथी गोष्ट म्हणजे काय, मुळांची वाढ चांगली होते. चांगल्या प्रमाणात तुमच्या मुळांची जी कार्यक्षमता आहे ती वाढते. इतर पिकांच्या तुलनेत ज्या ठिकाणी मल्चिंग केलेली आहे नाही आणि ज्या ठिकाणी केलेली आहे याच्या तुलनेचा जर अभ्यास केला आपण तर त्या ठिकाणी 3 ते 4 पटीने त्यांची ग्रोथ आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते. त्यासोबतच कीड नियंत्रण करण्यास सुद्धा मदत होते. आता बऱ्याच शेतकरी मित्रांना प्रश्न पडू शकतो की कीड नियंत्रण करण्यास कशा प्रकारे मल्चिंगचा फायदा होतो. तर बऱ्याच जे किडी आहेत आपल्या पिकामध्ये येणाऱ्या हानिकारक, थ्रिप्स असेल, मिलीबग असेल, तर यांचं लाईफ सायकल जर आपण त्याचा अभ्यास केला सविस्तर तर त्याचं जमिनीमध्ये चक्र, एक जो त्यांची स्टेज असते, लार्वा स्टेज असते, ते जमिनीमध्ये जातात. या स्टेजमध्ये काय होतं म्हणजे झाडावरून त्यांचे जे लार्वा आहेत तो खाली जमिनीवर पडला जातो आणि जमिनीमध्ये 1-2 इंचामध्ये आतमध्ये राहून ते परत अडल्टमध्ये रूपांतरित होतात आणि त्यानंतर काय करतात, परत त्यांची अंडी घालतात. अशा प्रकारे त्यांचं नियम जे नैसर्गिक चक्र आहे ते चालतं. परंतु मल्चिंग जर केली असेल तर त्या ठिकाणी नक्कीच तुम्हाला त्यांच्यावरती नियंत्रण मिळण्यास फायदा होणार आहे.
अजून एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे तुमच्या उत्पादनात 20 ते 40% पर्यंत वाढ होते. याचं कारण काय की मित्रांनो, तुम्ही मल्चिंग पेपर जर अंतरला असेल तर स्ट्रॉबेरी सारखी पिकं असतील, टरबूज सारखी पिकं असतील किंवा काही पिकं त्या सारखी जी पिकं आहेत आपली ती जमिनीला चिटकत नाही, त्याच्यामुळे तिथं डाग पडणं असेल किंवा काही बुरशीजन्य समस्या येणं असेल, तर या सगळ्या गोष्टींमध्ये ते आपल्याला टाळता येतात आणि त्यामुळे काय होणार आहे, आपल्याला तिथं फायदा होणार आहे आणि तुमच्या पिकाची जी उत्पन्नाची क्वालिटी ती चांगली येणार आहे. नक्कीच त्याच्यामुळे तुम्हाला बाजारभाव सुद्धा चांगला मिळणार आहे आणि त्याच्यामुळे आपण म्हणतो की 20 ते 40% तुम्हाला काय होणार आहे, उत्पादनाने वाढ होणार आहे, फळांची गुणवत्ता चांगली राहणार आहे. तर या सगळ्या गोष्टी आहेत आपल्याला. आता मल्चिंग पेपर वापरायचा कुठं, मग आता कोणता वापरायचा? पहिली गोष्ट ही लक्षात घेतली पाहिजे, आपण मल्चिंग पेपर कोणकोणत्या प्रकारचा असतो. तर आज जर आपण मार्केटमध्ये बघायला गेलो तर तुम्हाला 3 प्रकारचा मल्चिंग पेपर बघायला मिळणार आहे. त्याच्यामध्ये पहिला जो येतो तो ब्लॅक सिल्वर येतो, म्हणजे एका साईडनं त्याचा ब्लॅक कलर असतो पूर्णपणे, दुसऱ्या साईडनं सिल्वर कलरचा असतो. दुसरा येतो प्युअर ब्लॅक मध्ये, दोन्ही साईडनं ब्लॅक ब्लॅक. आणि तिसरा येतो तो ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक मल्चिंग पेपर. तर या तिन्हीचा वापर कुठं केला पाहिजे आपण ते पण बघणार आहोत आपण. तर पहिला येतो आपला ब्लॅक मल्चिंग पेपर म्हणजे काळा मल्चिंग पेपर, ज्याला ब्लॅक ब्लॅक मल्चिंग पेपर आपण म्हणू शकतो. याचा फायदा असा होतो की ज्या ठिकाणी तुम्हाला तणांचा खूप प्रादुर्भाव आहे त्या ठिकाणी तण नियंत्रित करण्यासाठी तुम्हाला या मल्चिंग पेपरचा फायदा होणार आहे. तो अंतरून तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता, तणांचा चांगल्या प्रकारे बंदोबस्त करू शकता, जेणेकरून काय होतं की ती जी तण आहेत त्याला सूर्यप्रकाश कुठल्याही प्रकारे मिळत नाही आणि त्या ठिकाणी त्याची पूर्ण कुठल्याही प्रकारची वाढ होत नाही आणि तुम्हाला फायदा होतो. परंतु याचा ड्रॉबॅक असा आहे शेतकरी मित्रांनो की ज्या ठिकाणी अतिशय जास्त तापमान असेल त्या ठिकाणी तुम्ही जर याचा वापर केला तर जमिनीमध्ये जास्त तापमान वाढू शकते, त्यामुळे तुमच्या पिकांची मुळं सुद्धा डॅमेज होऊ शकतात. त्यामुळे हा मल्चिंग पेपर वापरण्यास काही लिमिटेशन्स आहेत. त्यामुळे शेतकरी जो सगळ्यात मेजरली आपला 90 ते 95% यूज केला जाणारा मल्चिंग पेपर आहे भारतामध्ये, तो आहे आपला ब्लॅक सिल्वर म्हणजे सिल्वर काळा मल्चिंग पेपर. तर तो आपण बघू शकतो. हा मल्चिंग पेपर कुठल्याही तुम्ही प्लॉटमध्ये गेले तरी तुम्हाला हा तिथे बघायला मिळतो. याचं कार्य काय आहे तर कीड नियंत्रणात सुद्धा आणि उष्णता संतुलन म्हणजेच तुमचं तापमान जे नियंत्रण करण्यासाठी सुद्धा याचा फायदा होतो. त्यासोबत व्हायरस सुद्धा मिरची सारख्या पिकांमधला नियंत्रित करण्यास फायदा होतो. याचं कारण काय, आता व्हायरस कसा पसरतो हे सुद्धा आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या रसशोषक किडी आहेत, पांढरी माशी असेल, थ्रिप्स असेल, मावा असेल, या काय करतात की एक वेक्टरचं काम करतात एकाने आणि एका झाडावरून दुसऱ्या झाडामध्ये तो व्हायरस ट्रान्सप्लेट करतात. जर तुमच्या किडींवरती मल्चिंग पेपरनं नियंत्रण मिळत असेल, त्यांची लाईफ सायकल ब्रेक होत असेल, तर नक्कीच तिथे व्हायरसला सुद्धा तुमचा परिणाम होणार आहे आणि परिणामी 25 ते 40% पर्यंत तिथे उत्पन्न मिरची पिकामध्ये वाढलेलं आपल्याला बघायला मिळतं. तर अशा ठिकाणी तुम्हाला मल्चिंग पेपरचा वापर करणं अतिशय फायदेशीर ठरतं. तर तुम्ही हा जो मल्चिंग पेपर आहे तर कुठलंही पीक तुम्ही कारले लागवड करताय, आता उन्हाळ्यामध्ये दोडका लागवड करताय, मिरची एक की इव्हन केळी पपई सारख्या पिकांमध्ये सुद्धा मल्चिंग पेपरचा वापर करू शकता आणि चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळवू शकता. तिसरा जो येतो आपला तो पारदर्शक मल्चिंग पेपर म्हणजेच आपला ट्रान्सपरंट मल्चिंग पेपर. तर आता याचा यूज कुठं होतो, जनरली भारतामध्ये बऱ्याच प्रमाणात बघितलं आपण, कुठेच तिथे याचा वापर बघायला मिळत नाही. परंतु ज्या ठिकाणी खूप थंड प्रदेश आहे, कोल्ड कंट्रीज ज्या आहे म्हणतो आपण, त्या ठिकाणी या मल्चिंग पेपरचा किंवा जी डोंगराळ भाग असेल तिथे होणारी शेती, तिथे सूर्यप्रकाश असेल तर कमी होत असेल तर त्या ठिकाणी याचा मल्चिंग पेपरचा वापर केला जातो. आपल्याकडे करण्याची गरज नाही, आपल्याकडे तो ब्लॅक सिल्वरच वापरू शकतो. किंवा जो पारंपरिक जर बघितला आपण तर तो नैसर्गिक मल्चिंग म्हणजे आपण ऑर्गॅनिक मल्चिंग ज्या प्रकारचं करतो, मग त्यामध्ये तुम्ही ऊसाचं पाचट करू शकता, गवत असतं, झाडाचा पडलेला पालापाचोळा असतो, या सगळ्या गोष्टींचा वापर मल्चिंगसाठी करू शकता. जेणेकरून काय होणार आहे, उन्हाळ्यामध्ये तुमच्या पिकामध्ये त्यातला जमिनीतलं मॉइश्चर लेवल मेंटेन करण्यासाठी तुम्हाला फायदा होणार आहे आणि त्यासोबतच तिथं त्याचं खत सुद्धा तुम्हाला तयार होणार आहे. इव्हन काही पिकांमध्ये जे फळबाग आहेत डाळिंबासारखे, त्यामध्ये शेतकरी मित्र काय करतात की बरेच शेतकरी मित्र तण जे असेल तुमचं गवत असेल ते काढत नाही, कारण काय होतं तण त्या ठिकाणी ठेवल्यामुळे त्या एक नॅचरल प्रकारचं तिथं मल्चिंग मिळून जातं आणि पाणी सुद्धा जमीन चांगल्या प्रकारे धरून ठेवते. तर अशा प्रकारचे जे फायदे ते मल्चिंग पेपर वापरण्याचे आहेत. मल्चिंग पेपरची साईज, आता प्रश्न, आता वेगवेगळ्या साईजचे मल्चिंग पेपर आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल असतात, मग कोणता घ्यावा? कारण कसं असतं, याची मल्चिंग पेपरची साईज जर आपण बघितली तर मायक्रॉनमध्ये चेक केली जाते आणि जेवढा जास्त मायक्रॉनचा पेपर तुम्ही घेणार तेवढा खर्च सुद्धा वाढणार आहे. मग तुम्ही कशावरनं हा मल्चिंग पेपर कोणत्या साईजचा वापरायचा ठरवायचं, तर तो तुमचं पीक कोणतं आहे, किती कालावधीसाठी घेताय, त्यातून उत्पन्न कशा प्रकारे नाही, त्यावरती तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला मल्चिंग पेपर कोणता वापरायचा आहे. कारण हे सुद्धा अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. तुमची एक जनरली 12 ते 15 हजारापर्यंत तुमचा खर्च होणार आहे, परंतु त्याच्यापेक्षा चांगलं उत्पन्न सुद्धा मिळणार आहे. तर आपण जर जनरली बघितलं तर 20 ते 25 मायक्रॉनचा जो मल्चिंग पेपर आहे तो मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळतो. मग तो कुठल्या पिकांना वापरायचा, जी 3 ते 4 महिन्यात येणारी पिकं आहेत, तुमचं टरबूज असेल, खरबूज असेल किंवा इतर जी पिकं आहेत जी लवकर छोट्या कालावधीमध्ये 3 ते 4 महिन्यात हार्वेस्ट होऊन निघणार आहे, त्या ठिकाणी तुम्ही 20 ते 25 मायक्रॉनचा मल्चिंग पेपर वापरू शकतो. दुसरा जो येतो तो 25 ते 30 मायक्रॉनचा. या ठिकाणी काय करणं गरजेचं आहे, तुम्हाला जी 6 ते 8 महिन्यात येणारी पिकं आहेत, जसं तुमचं मिरची असेल, टमाटा असेल किंवा वांगी असेल, या पिकांमध्ये तुम्ही
25 ते 30 मायक्रॉनचा जो मल्चिंग पेपर आहे तो वापरू शकता. त्या ठिकाणी तो तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे आणि तो टिकणार पण चांगला आहे या मल्चिंग पेपरपेक्षा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे 50 मायक्रॉन किंवा त्यापेक्षा जास्त जाडीचा सुद्धा मायक्रॉनचा मल्चिंग पेपर तुम्हाला बघायला मिळतो. तो तुम्हाला वापरायचा आहे वार्षिक पिकं जी तुमची एका वर्षात येणार आहेत किंवा वर्षापेक्षा जास्त कालावधी लागू शकतो अशा पिकांमध्ये, जसं की तुम्ही केळी असेल किंवा पपई असेल, इव्हन ड्रॅगनमध्ये सुद्धा मल्चिंग तुम्हाला अतिशय जास्त फायदेशीर ठरतं. बरेच शेतकरी मित्र आता नाशिकमध्ये द्राक्षाला सुद्धा मल्चिंग करतायत. तर या सगळ्या पिकांमध्ये जी फळपिके असतील तिथे तुम्हाला 50 मायक्रॉन किंवा त्याच्यापेक्षा जास्त जाडीचा मायक्रॉनचा मल्चिंग पेपर वापरायचा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो. आता मल्चिंग पेपर लावताना किंवा मल्चिंग पेपर टाकण्याआधी काय काळजी घ्यायची, एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की आपण ज्यावेळेस मल्चिंग पेपर टाकणार आहे त्यावरती पूर्णपणे आपण तो बेड कम्प्लिटली बंद करून टाकणार आहे. त्यामुळे कुठली खत औषध दिली पाहिजे, काय काय आपल्याला काळजी घ्यायची ती बघूया आपण. पहिले तर तुम्हाला काय करायचं, शेत तयार करून घ्यायचंय. मग शेत तयार करण्यासाठी तुम्हाला नांगरणी असेल, रोटावेटर असेल, जेणेकरून मोठी मोठी ढेकळं त्या मातीमध्ये शिल्लक राहणार नाहीत आणि त्याच्यामुळे मल्चिंगला प्रॉब्लेम होणार नाही. एक लक्षात घ्या मित्रांनो की मल्चिंग पेपर हा आपला सॉफ्ट असणार आहे, त्याच्यामुळे तिथे जर खडे असतील, दगड असतील किंवा मोठी ढेकळं असतील तर तो त्या ठिकाणी फाटू शकतो आणि त्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. तर या गोष्टीची काळजी करून घ्यायची. तुम्हाला प्रॉपरली बेड बनवून घ्यायचे. तर नांगरणी झाली, रोटावेटर झालं की तुम्ही वेगवेगळ्या मशीन आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळतात, ट्रॅक्टर मशीन असं वगैरे, त्याच्या साह्याने तुम्ही बेड बनवून घेऊ शकता. बेड तयार झाल्यानंतर तिथं ड्रीप अंतरून घ्यायचे. तुम्हाला सुरुवातीलाच त्या ठिकाणी ड्रीप अंतरून घ्यायचे की मल्चिंगच्या खाली तुमचं ड्रीप आलं पाहिजे. ड्रीप अंतरून घेतल्यानंतर याच्यात सुद्धा काही काळजी घ्यायची असते मित्रांनो की ड्रीप अंतरल्यानंतर पहिले तुम्हाला चालू करून बघायचंय, जेणेकरून ते पाणी प्रॉपरली सगळ्या ठिकाणी रीच होतंय की नाही ते चेक करायचंय. त्यानंतर ड्रिपर जे असतात ते चेक केले तर तुम्ही ड्रिपर त्याचं वरच्या साईडला असलं पाहिजे, जेणेकरून काय होणार आहे, ड्रिपर जर तुमचं हे ड्रिपर खालच्या साईडला जर असेल तर तिथं माती हे होऊन ते ब्लॉक सुद्धा होऊ शकतं आणि पुढच्या पिकाला पाणी मिळणार नाही. आणि ही गोष्ट मल्चिंगच्या खाली असल्यामुळे आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळे सुरुवातीलाच तुम्हाला ही काळजी घ्यायची, प्रॉपरली ड्रिप अंतरून घ्यायचे. त्यानंतर मल्चिंग टाकण्याआधी तुम्हाला काय करायचं, पाणी देऊन घ्यायचं. एक पाणी देऊन घ्यायचं म्हणजे बेड पूर्ण ओला होईल तुम्हाला आणि त्याच्यामधले जी मोठी मोठी ढेकळं असतील, माती तुमचा बेड जो आहे तो व्यवस्थित बसणार आहे आणि त्याच्यावर मल्चिंग टाकायला सोपं जाईल. त्यानंतर बेसल डोस सुद्धा तुम्हाला याच ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तुम्ही कारले लागवड करताय, टोमॅटो लागवड करताय, मिरची लागवड करताय, तर सुरुवातीला आपण जो बेसल डोस टाकणार आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं येतं म्हणजे आपण जे शेणखत असेल किंवा कंपोस्ट खत असेल याचा वापर करतो तो सुद्धा तुम्हाला आधीच टाकून घ्यायचा आहे पूर्णपणे. त्यासोबत आपण जो खत टाकणार आहे, DAP असेल, 10-26 असेल, बेनसल्फ असेल, हे जे काही सगळे दाणेदार खत वगैरे असतील ते मिक्स करून आधीच घ्यायची. आता मल्चिंग पेपर टाकताना काय काळजी घेतली पाहिजे याच्यामध्ये तुम्हाला बघितलं, पहिली सुरुवाती गोष्ट तर मल्चिंग पेपर व्यवस्थित पसरला पाहिजे. आता हा आपला बेड बघू शकतो आपण, या ठिकाणी आपला बेड आहे आपल्याला, आणि या बेडवरती मल्चिंग टाकताना आपल्याला ज्या गोष्टींची काळजी घ्यायची त्या म्हणजे हा प्रॉपरली बेड जो बनवून घेतला आहे तर त्याचं अंतर तुम्हाला पहिले सुरुवातीला तर बघायचंय की किती अंतरावर कुठलं पीक लागवड करणार आहे, त्याच हिशोबाने तुम्हाला बेडचं अंतर ठेवायचंय. कमीत कमी 1 फूट उंची ही बेडची असली पाहिजे. 2 बेडमधील अंतर हे आपलं 3 ते 4 फुटापर्यंत असलं पाहिजे. एका बेडचं अंतर हे 3 ते 5 फुटापर्यंत असणं अपेक्षित आहे. हे जे अंतर बघू शकतो. ज्यावेळेस आपण मल्चिंग पेपर अंतरणार, ट्रॅक्टरची मशीन असेल किंवा इतर जे काही जुगाड शेतकऱ्यांनी केले असेल त्या पद्धतीने, परंतु तुमचा हा पूर्णपणे पसरला पाहिजे. हा तुमचा जो बेड येणार आहे तो पूर्ण त्या बेडवरती पसरला पाहिजे. दोन्ही साईडने त्याला मातीचा दाब दिला पाहिजे, जेणेकरून तुम्ही मल्चिंग पेपर उडणार नाहीये. त्यासोबतच त्या ठिकाणी तो व्यवस्थित प्रॉपरली दाबला पाहिजे. त्याच्यासोबतच त्याच्यामध्ये बेडची माती आणि पेपर आहे त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात गॅप नसला पाहिजे, जेणेकरून तो सपाट म्हणजे व्यवस्थित असा पूर्ण व्यवस्थित बसला पाहिजे. तर या गोष्टींची काळजी तुम्हाला घ्यायची. दोन्ही बाजूने माती असेल, या सगळ्या गोष्टी. शेवटी अजून एक गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी पाणी साचणार नाही याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी काय होतं, या ठिकाणी ढेकळं आले तुमचे, या ठिकाणी आलं, या ठिकाणी पाणी साचून राहतं, त्यामुळे सुद्धा आपल्याला अडचणी येऊ शकतात. त्यामुळे ती गोष्ट होऊ नये याची काळजी घ्यायची. त्यानंतर आवश्यक ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही लागवड करणार आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला लागवड करायची रोपांच्या अंतरानुसार तुम्ही त्याच्या ठिकाणी ते छिद्री करून प्रॉपरली रोप लावू शकता. आणि इथं काळजी घ्यायची तुम्हाला, ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी इथं लागवड करणार, इथं लागवड करणार, हे होल मारून घ्याल त्यावेळेस रोप लावताना प्रॉपर सेंटरला आलं पाहिजे, जेणेकरून काय होणार नाही, याची जी हीट आहे ती जी जमिनीमध्ये झालेली वाफ तयार होणार आहे आणि ती या रोपाच्या तुमच्या मुळावरती येईल आणि इथं डॅमेज होऊन तुम्हाला इतर रोपांमध्ये नुकसान होऊ शकतात. ती टाळता येईल. त्यामुळे तुम्हाला रोप लागवडी सेंटरमध्येच करावी लागणार आहे. जर तुम्ही मेच्या एकदम उन्हामध्ये किंवा एप्रिलच्या उन्हामध्ये लागवड करत असाल तर त्या ठिकाणी तुम्ही जे पेपर कप असतात प्लास्टिकचे किंवा पेपर कप, आपण जे चहाचे ग्लास वगैरे असतात ते तुम्ही याच्या ठिकाणी वापरू शकता, जेणेकरून ती हीट त्या रोपांवर येणार नाही. तर या गोष्टीची लागवड करू शकता. सोबतच अजून एक काळजी आपण घेऊ शकतो या ठिकाणी, ती म्हणजे तुमच्या जमिनीत जर तुम्ही वेगवेगळी पिकं याआधी घेतलेली असतील याच फॅमिलीमधली, जसं समजा मिरची लागवड करायची, त्याआधी तुम्ही टोमॅटो घेतलाय किंवा वांगी घेतलेली आणि त्या ठिकाणी बुरशीजन्य रोगाच्या समस्या असतील,
काही मर होण्याची समस्या असेल पहिल्यापासून, तर तुम्हाला त्या बेडचं सॅनिटायझेशन करून घेणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी तुम्ही हायड्रोजन पॅरॉक्साईड 30% फॉर्म्युलेशन, त्यासोबतच 250 ppm मध्ये, ज्यामध्ये तुम्हाला नॅनोसिल्वर पार्टिकल भेटतील, असं कॉम्बिनेशन घेऊ शकता. म्हणजे मार्केटमध्ये मिळणार आपलं नॅनोशील्ड तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता बेडचे सॅनिटायझेशन करण्यासाठी. 1 ते 2 लिटर तुम्ही त्या ठिकाणी त्याचा वापर करू शकता. त्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो. त्यानंतर तुम्ही जर काही समस्या नसतील, परंतु तुमचं पुढचं पीक कोणतं आहे आणि कुठलं लागवड करणार आहे याच्यावर अवलंबून आहे. तिथं मर रोगाची समस्या तुम्हाला जर जाणवणार असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, ट्रायकोडर्मा विरिडी ही मित्र बुरशी आपल्या मार्केटमध्ये मिळते, जशी डॉक्टर बॅक्टोस डर्मस फोरके नावानं भेटते, तर त्याचा सुद्धा वापर त्या ठिकाणी करू शकता. जेणेकरून काय होईल, हानिकारक बुरशीची पॅथोजनची वाढ होणार नाहीये. आणि सुरुवातीला मल्चिंग केल्यानंतर सुद्धा अजून एक गोष्ट पाळू शकता तुम्ही, सुरुवातीचे 2 दिवस त्याला होल न पाडता त्यात वाफ तयार होऊ देणं, हे सुद्धा नॅचरली बेड सॅनिटायझेशनचं काम करतं. आणि परत तुम्ही त्याच्या ठिकाणी होल पाडून ती वाफ बाहेर काढून घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. आता शेवटी शेतकरी मित्रांनो, आपण टेक्नॉलॉजी कुठलीही वापरतोय, तर त्यामध्ये काय असतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही पॉईंट्स असतात. तसं याचे मल्चिंगचे खूप सारे फायदे पण बघितले. नुकसान एक गोष्ट मुळे होऊ शकतं, आपल्या जमीन जर वारंवार मल्चिंग आपण ते प्रॉपरली पीक हार्वेस्ट केल्यानंतर बाहेर काढून नाही घेतलं, तर ते त्या ठिकाणी जमिनीमध्ये राहून आपल्याला जमिनीला असेल किंवा पिकाला हानी पोहोचू शकतं. त्यामुळे तुम्हाला त्याची जी विल्हेवाट आहे ती योग्य प्रकारे लावायची. त्यासाठी तुम्ही ते पीक हार्वेस्ट झाल्यानंतर व्यवस्थित पूर्णपणे काढून घ्या आणि प्लॉटच्या बाहेर टाका, जेणेकरून तुम्हाला त्याचा नुकसान होणार नाही. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपलं जे आनंद क्रॉप गुरु चॅनल आहे, त्याच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच आपलं आनंद क्रॉप गुरु हे ॲप प्ले स्टोअरवरती उपलब्ध आहे. कुठल्याही पिकांचं शेड्यूल हवं असेल, माहिती हवी असेल, काही समस्या असतील, तर हे ॲप आपण प्ले स्टोअरवरती जाऊन डाउनलोड करू शकता. त्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती मोफत मिळणार आहे. व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.